जय शिवराय मित्रांनो, मी तेजस्वी रोशन सावंत तेजस्वी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वरमधलं, आणि आज मी तेथे आलेले आहे. ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता इथे आपली ओटी घेऊन झालेली आहे आणि ओटीमध्ये फुले बघा. फुलं सगळे प्रकारचे फुलं आहेत. प्रसाद आहे, ते काटेरी ते फळ आहे, काय बोलतात दत्तूर आहे. मला माहित नव्हतं, त्या ताईने सांगितलं. चला आता आपण VIP पास मध्ये पुढे जाऊया, उभे राहूया लाईन मध्ये. आता मी ती लाईन मध्ये उभी राहिलेली आहे आणि VIP ची लाईन आहे ती बघा किती खूपपर्यंत आहे. खूप गर्दी आहे. आम्ही या लाईनीमध्ये उभे आहोत आणि अजून एक तास तरी लागेल. पुढे बघूया आपण किती वेळ लागतो ते. ते 2 ते 3 तास झालेले आहेत लाईनीमध्ये उभे राहून, आणि आता तुम्ही लाईनमध्ये महादेवाचं दर्शन सुद्धा घेऊ शकता. आणि इथे पहा कंटा फ्रेश आहे. हाच राहायचा. आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि बाहेरचा परिसर पाहू शकता आणि इथे एवढं खूप मन एवढं छान प्रसन्न झालेलं आहे. दर्शन घेऊन खूप छान वाटलेलं आहे. आता इकडचं तुम्ही परिसर दाखवते मी तुम्हाला. आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथलं मी तुम्हाला परिसर असं दाखवते. आणि इथे आमच्यासोबत म्हणजे आमची फॅमिली वगैरे आहे. आपण त्यांना विचारूया आणि माझ्या मिस्टरांना विचारूया कसं वाटतंय ते. हे जे तुम्ही मंदिर पाहताय त्र्यंबकेश्वराचं, ते मंदिर तिसरे पेशवे म्हणजे आपले नानासाहेब पेशवे यांनी त्यांच्या काळामध्ये हे मंदिर बांधलेलं होतं. आणि हे मंदिर पूर्ण होण्यास जवळजवळ 13 वर्षाचा कालावधी लागलेला आणि हे 13 वर्षात बांधून झालेलं आहे. हे मंदिर सुंदर म्हणजे हिंदू वास्तुशास्त्र नमुना तुम्ही पाहू शकता या मंदिराचा. आता ते तुम्हाला हे मंदिर एकदा दाखवेलच पूर्ण. मला खरंच खूप एनर्जेटिक वाटतं आहे. ॲक्च्युली हा त्र्यंबकेश्वर मंदिराचा जो परिसर आहे खूप पॉझिटिव्ह आहे. आणि खरोखर इकडे येऊन आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे. आणि महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर अजून खरंच खूप छान वाटतं. हर हर महादेव, हर हर महादेव. आता मी तुम्हाला इथला त्र्यंबकेश्वरचा परिसर दाखवते.
येथे गोदावरी नदीच्या तीरावरती आलेलो आहोत. आता मी तुम्हाला इथे संध्याकाळची आरती चालू आहे. आता मी तुम्हाला ती दाखवते इथे जाऊन. इथे दिवा घेतलेला आहे आणि त्या दिव्यामध्ये बघा फुलं वगैरे आहेत, दुर्वा आहे, झेंडूची फुलं पण आहेत आणि आता आपण तिकडे पाण्यामध्ये सोडणार आहोत या. अशा प्रकारे येथे आमचं त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीचं दर्शन झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा.